So now what we have done now with these vibhutis, now we have the Bhuta Jaya, Indriya Jaya. With this Bhuta Jaya and Indriya Jaya, the combination of these two is the Pradhana, because everything in this Prakriti, now we are the masters of that, and that's why it is called as Pradhana Jaya. भूतजय जे आहे, मी का मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की भूतजय हा समष्टीमधला जो तमोगुण आहे त्याच्यावर आपण केलेलं असतं, आणि इंद्रिय जय जो आहे तो व्यष्टीमधला जो रजोगुण आहे, हे रजोगुण आणि सत्वगुण. कारण आपलं त्या रजोगुण आणि सत्वगुणामुळेच आपले सगळी पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मनबुद्धी सगळी तयार होत असतात. आणि हे जेव्हा होतं त्यावेळेला तुमचं पूर्णपणे या प्रकृतीवर नियंत्रण राहतं, आणि त्यालाच प्रधान जय असं म्हटलेलं आहे. आता राहिलं काय, आफ्टर प्रधान जय द ओनली विभूती रिमेन्स, बिकॉज एव्हरीथिंग इज नाउ प्रधान जय मीन्स नाउ यू बिकम ऑलमोस्ट दी सेमी गॉड. समजे की नाही. अँड सो आफ्टर दिस द ओनली विभूती रिमेन इज द विभूती आफ्टर हॅव्हिंग द विवेक ख्याती. कारण ह्या सगळ्या विभूती आल्या तुम्हाला, पण अजून विवेक ख्याती आलेली नाही तुम्हाला. कळलं की नाही. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. कारण इथपर्यंत अजून मी आहे, मला प्रधान जय मिळालाय, मला इंद्रिय जय मिळालाय, मला भूतजय मिळालाय, मला आकाशगमनाची सिद्धी प्राप्त झाली आहे, सगळंच आहे. पण ह्या मला मधला मी जो आहे, त्या मीला जो कोणी प्रेरक आहे, कारण मी नुसताच नाही, मी मी इज ए प्राकृतिक, अँड प्रकृती इज ए जड. सो इट कॅनॉट वर्क बाय इट सेल्फ. It needs the consciousness, and that consciousness is given by the Purusha principle. But that realization is not there still, and that is the highest vibhuti. According to Patanjali Muni, that is the highest vibhuti. And so, after Viveka Khyati, after this Pradhana Jaya, what remains only is the Viveka Khyati. So, all these vibhutis are omnipotent and omnipresent. This Viveka Khyati is nothing but the experience of distinction between Sattva and the Purusha. कारण प्युअर सत्व असल्याशिवाय, प्रिडॉमिनंट असल्याशिवाय तुम्हाला ह्या विभूती येणारच नाहीये. कळलं की नाही. कारण त्याच्यात त्या येऊ शकत नाही, कारण इट इज द हायेस्ट नॉलेज. दॅट प्रधान जय इज द हायेस्ट नॉलेज. कळलं की नाही. सो नाव लेट अस अंडरस्टँड दिस पॉइंट, दॅट टिल दिस सूत्र द विभूतीज आर ऑन द वे टू विवेक ख्याती. आपण विवेक ख्यातीवरचं हे बघितलेलं आहे. कळलं की नाही. 35 सूत्र जे आहे, 35 नंबरचं सूत्र तिथे बघितलंय, आणि त्या सूत्राच्या वेळेला आपण सांगितलेलं होतं, कळलं की नाही, की त्याचा अभ्यास करता करता आपण बघितलं होतं ना, सत्व पुरुष हो अत्यंत असंकीर्ण हो प्रत्यय अविशेषो भोगा परार्थात स्वार्थ संयमात पुरुष ज्ञानम. हे जेव्हा माणूस करत असतो त्यावेळेला येणाऱ्या ज्या विभूतीज आहेत, त्या विभूतीज आतापर्यंत आपण बघितल्या. कळलं की नाही. आता ह्याच्यानंतर जी आहे ती विभूती फक्त विवेक ख्याती राहिलेली आहे, की जी आपल्याला त्या ह्याच्यानी येते, स्वार्थ संयमात येते. सो ऑन द वे टू विवेक ख्याती, ऑल दिस प्रिव्हियस विभूतीज वॉट एव्हर वी हॅव डिस्कस्ड कॅन बी अचीव्ड. नाउ आफ्टर विवेक ख्याती, नाउ साधक बिकम्स दी ऑमनीपोटेंट अँड ऑमनीप्रेझेंट. आता इथे तुम्ही जर बघाल तर इथे कुठला संयम नाही सांगितलेला या सूत्रात. कारण तो जो संयम सांगितलाय तो आधी सांगितलाय 35व्या सूत्रामध्ये, स्वार्थ संयमात हे सांगितलेलं आहे. पण ते स्वार्थ संयमात जेव्हा आपण हे करत असतो त्याच्यामध्ये या सगळ्या विभूतीच येतात. त्या सगळ्या आता डिस्कस केल्या, आणि नंतर मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुरुष ज्ञान आलं. पुरुष ज्ञान आल्यानंतर काय होतात, विवेकासाठी साधक नाव बिकम दी ऑमनीपोटेंट अँड ऑमनीसायन्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. So potentiality to have a supreme control on all states of existence, that is the omnipotency, and the potentiality of having all knowledge, omniscience, okay, are the possessions of yogi who has attained the realization of distinction between the sattva and the purusha. Let us understand this point. तिथपर्यंत तुम्ही omnipotent आणि omnipresent नव्हता. कळलं की नाही. आणि ऑमनी सायन्स पण नव्हता, तुम्ही फक्त ऑमनी प्रेझेंट होतात. कळलं की नाही. आणि त्यामुळे ही विभूती जेव्हा विवेक ख्याती होते तेव्हा मात्र तुम्ही पूर्णपणे आता तुमच्या ह्याच्यात अख्खी प्रकृती येते.
बिकॉज नाव यू बिकम दी ऍक्च्युअली गॉड, ईश्वर ज्याला आपण म्हणतो, कळलं की नाही. सो दीज टू विभूतीज are the natural consequences of realization, not mere the intellectual. Let us understand this point again and again. I'm stressing it is not the intellectual understanding, it is basically the experiential knowledge. So, this realization arises in yogi not by any specific sanyama, but gradually through all the various sanyamas mentioned before. सो पर्टिक्युलरली काही जे मी तुम्हाला सांगितलं होतं की फॉर विवेक ख्याती यू नीड टू हॅव सर्टन विभूतीज डेफिनेटली, अदरवाइज इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल फॉर यू टू गो अहेड. आणि म्हणून काही विभूतीज ह्या प्री रेक्विजिट आहेत विवेक ख्यातीला, त्या ह्या सगळ्या विभूतीज आहेत, कळलं की नाही. एकदा का ते आलं देन यू बिकम ऍक्च्युअली द क्रिएटर, बिकॉज नाव तुम्ही ऑमनीसेंट, ऑमनी प्रेझेंट आणि ऑमनी पोटेंट सगळंच झालेलं आहात तुम्ही. परंतु तरी देखील इथे तुमचा आय शिल्लक राहिलाय, इथे इंडिव्हिज्युअलिटी शिल्लक राहिलेली आहेच, हे लक्षात घ्या तुम्ही. कारण की तुम्हाला आली आहे ही विवेक ख्याती, कोणाला आली आहे? विवेक ख्याती तुम्हाला आली आहे. सो दॅट चित्त इज प्युअर चित्त नाव. ओके, ते जे प्युअर चित्त आहे त्या प्युअर चित्ताला हे जाणीव झालेली आहे. दॅट रिअलायझेशन इज देअर टू दिस प्युअर चित्त, दॅट येस देर इज अ डिफरन्स बिटवीन मी, म्हणजे हेही चित्ताला कळलेलं आहे की आय एम नॉट द कॉन्शियस एंटिटी, आय एम ए प्रॉडक्ट और आय एम द इव्होल्यूट ऑफ प्रकृती विच इज जड, अँड द इल्युमिनेशन विच आय एम सीइंग इन मी इज बिकॉज ऑफ द पुरुष प्रिन्सिपल. हे रिअलायझेशन झालंय त्याला. हे कळतंय का तुम्हाला? हे रिअलायझेशन पुरुषाला नाही झालेलं, हे रिअलायझेशन त्याला झालेलं आहे, त्या चित्ताला झालेलं आहे. बिकॉज चित्त आता एवढं शुद्ध झालंय, एवढं शुद्ध झालंय की त्याच्यावर जे प्रतिबिंब पडलंय पुरुषाचं, ऍज इफ ही बिकम्स दी पुरुष. कळलं की नाही? ऍज इफ ही बिकम्स दी पुरुष अँड ही इज सेइंग दॅट येस देर इज अ डिफरन्स. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा असतो. त्यामुळे ही इज कीपिंग हिज इंडिव्हिज्युअलिटी इंटॅक्ट टिल धिस टाइम. इव्हन द विवेक ख्याती इज देअर, ही रिअलायझेस द थिंग्स डेफिनेटली. एक क्षण असा येतो की विवेक ख्याती होतो, ही रिअलायझेस एव्हरीथिंग. बट व्हॉट इज हॅपनिंग इज दॅट दॅट इंडिव्हिज्युअलिटी इज देअर बिकॉज ही नोज विवेक ख्याती. सो तो जो ही आहे ना, तोच नडतोय, तो आय जो आहे तो आय नडतोय. आणि म्हणून पुढच्या याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की अजूनही कैवल्य नाही, विवेक ख्याती मिळाली तुम्हाला, कैवल्य केव्हा आहे त्याच्या पुढे सांगितलेलं आहे, तद वैराग्यात अपि दोष बीज क्षय कैवल्यम. ह्याच्याबद्दल सुद्धा जेव्हा वैराग्य निर्माण होतं, या हायएस्ट डिस्क्रिमिनेटिव्ह नॉलेज बद्दल जेव्हा वैराग्य निर्माण होतं, त्यावेळेला ऍक्च्युअली तुम्ही कैवल्याप्रत पोचता. आता इथे परत एक शंका खूप महत्वाची येते की कैवल्य मिळालं का? म्हणजे तर कैवल्य मिळण्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स आला कैवल्याचा, त्याचे कैवल्याचे हे झाले, पण अजूनही तुमचं जर चित्त हे जर असेल ना, संस्काराने भरलेलं असेल, तर तुम्ही परत येता, तुम्ही तिथे थांबत नाही. आणि एक्झॅक्टली तोच विषय चौथ्या पादात घेतलेला आहे कैवल्य पादामध्ये. म्हणजे तुम्हाला विवेक ख्याती आली, तुम्हाला कैवल्य पण थोडा वेळ अनुभवता आलं, बट स्टील यू कम बॅक बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ द इम्प्रेशन्स विच आर देअर ऑन द युअर चित्त. त्यामुळे तिथे जास्त टिकू नाही शकत तुम्ही. हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा असतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्याच्याबद्दल जेव्हा परावैराग्य निर्माण होतं, त्यावेळेला तो माणूस पूर्णपणे कैवल्यात जातो, जिथपर्यंत, आणि ते पैरा वैराग्य जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत ते जे डाग आहेत ना संस्कारांचे ते आहेतच. कारण ते डाग आहेत तिथपर्यंत परावैराग्य निर्माणच होणार नाही. परावैराग्य आणि कैवल्य दे आर सिनॉनिमस, हे लक्षात घ्या तुम्ही. परावैराग्य आणि कैवल्य हे सिनॉनिमस आहे. तत्परम पुरुष ख्याते गुणवैतृष्णस्य असं म्हटलेलं आहे वैराग्य, परावैराग्याला, बरोबर की नाही? तत्परम पुरुष ख्याते गुणवैतृष्णस्य. गुणवैतृष्ण म्हणजे कुठचं? हा जो सत्व गुण जो आहे ना आत्ता,
त्याच्याबद्दल पण वैराग्य, म्हणजेच थोडक्यात गुणातीत झाल्याशिवाय तुम्ही होणार नाही. तुमच्यावर चाहे तुमच्यावर इम्प्रेशन्स असतील, सत्वगुणाचे असतील इम्प्रेशन, पण ती इम्प्रेशन्स आहेतच, ते संस्कार आहेतच, त्या वासना आहेतच. जिथपर्यंत वासनाक्षय होत नाही तिथपर्यंत तुम्ही कैवल्यात तदा द्रष्टुः स्वरूपैव स्थानम, ही जी अवस्था आहे, ही अवस्था येणार नाही तुम्हाला. ही अवस्था पूर्ण वासनाक्षय झाल्याशिवाय येणार नाही. आणि म्हणून काही वेळेला लोक म्हणतात की चौथ्या पादाची गरज काय आहे. चौथा पादच लोकांना कळलेला नाहीये की चौथा पाद कशासाठी आहे. इथे तर कैवल्याचं सगळं दाखवलेलंच आहे. परंतु द मोडस ऑपेरंडी ऑफ एस्टॅब्लिशिंग युअर सेल्फ इन टू कैवल्य, दॅट मोडस ऑपेरंडी इज डिस्कस इन द 4th चॅप्टर. की कसे संस्कार येतात, ते संस्कार कसे घालवायचे असतात, योगी त्याच्यासाठी काय करतो काय नाही करत, ऑल दीज थिंग्स आर डिस्कस इन 4th चॅप्टर, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. कळलं की नाही. आणि त्यामुळे ह्याच्याबद्दल जेव्हा परावैराग्य निर्माण होतं त्यावेळेला कैवल्य येतं. दिस इज द थेरॉटिकल, बट हाऊ टू अटेंड दॅट, ते चौथ्या पादात आपल्याला सांगायचंय. कळलं की नाही. आता ह्याच्या पुढचं जे आहे ते महत्वाचं आहे की ह्याच्यापर्यंत सुद्धा माणूस जो आहे तो त्यांच्या चित्तामध्ये जे संस्कार आहेत त्या संस्कारामुळे त्याचं पतन होण्याची शक्यता असते. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून सतत जागरूक राहणं योग्याला हे खूप महत्वाचं असतं. ऑल टाइम यू शुड बी अलर्ट, बिकॉज एनी टाइम दिस गुणाज आर व्हेरी स्ट्रॉंग ऍक्च्युअली. सो एनी टाइम दे विल टेक यू डाऊन. And so you should be alert. Yogi should be alert. That awareness has to be there. Otherwise, it is really difficult to maintain that vairagya, Vashikara Vairagya. The maintenance of Vashikara Vairagya itself is tremendous. Because when you are developing the Vashikara Vairagya, then only all these vibhutis and this Viveka Khyate and everything will be coming over there. इट इज ओनली बिकॉज ऑफ द वशिकार वैराग्य. वशिकार वैराग्य जर नसेल तर तुम्ही इथपर्यंत जाऊच नाही शकणार. आणि शेवटची जी उडी आहे कैवल्याची ती उडी त्या परावैराग्याची आहे. सो दीज आर द दोन वैराग्य त्यांनी सांगितलेली आहेत. कळलं की नाही. विषय वैतृष्णस्य ही एक झाली वशिकार वैराग्याची स्थिती, आणि दुसरी गुणांबद्दल वैतृष्ण येणं हे परावैराग्य झालं. दोन त्यांनी सांगितलेले आहेत. त्यामुळे वशीकार वैराग्याशिवाय तुम्ही ध्यानात किंवा संयमात दृढ राहू शकत नाही. अँड वन्स यू गेट एस्टॅब्लिश इन टू संयम, यू विल गेट ऑल दिस विभूतीज. देर इज नो प्रॉब्लेम. इवन देन ऑल्सो यू शुड बी व्हेरी अलर्ट दॅट नो आय शुड नॉट गो डाऊन. कारण हे गुण आहेत ना, हे गुण भयंकर असतात, ताकदवान आहेत हे गुण. हे केव्हा तुम्हाला खाली खेचतील माहित नाही. आणि अशी अनंत उदाहरणं आहेत. हे गुणच खेचतात त्यांना खाली. आणि हे गुण खेचतात म्हणजे काय, ते गुण रिप्रेझेंट कशा करतात, तुमचे संस्कार आहेत तुमच्या चित्तावर झालेल्या. त्या चित्तावर झालेल्या संस्कारांमुळे तुम्हाला ते खाली खेचण्याची शक्यता आहे. बट इफ युअर डिटर्मिनेशन इज देअर देन डेफिनेटली, अँड इफ युअर अवेअरनेस इज देअर देन डेफिनेटली यू विल नॉट बिकम व्हिक्टिम ऑफ दॅट. हे लक्षात घ्यायचं असतं आपण. कळलं की नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की तद्वैराग्यात अपि दोष बीजक्षये. दोष बीजक्षये, संस्कार जिथपर्यंत जात नाही तिथपर्यंत कैवल्य नाही येणार आहे. आणि म्हणून ते परावैराग्य त्यांनी म्हटलेलं आहे. तत्परम पुरुष ख्याते गुणवैतृष्णस्य. गुणांबद्दल जेव्हा वैराग्य येईल, म्हणजेच थोडक्यात तुमचे सगळे संस्कार, कारण जिथपर्यंत गुण आहेत तिथपर्यंत तुमच्यावर संस्कार आहेतच. हे लक्षात घ्या. आता इथे काय होतं एकदा की जेव्हा तुम्ही यू बिकम दी ऑमनीपेटंट, वन्स योगी गेट्स दी सिद्धीज, काय होतं, देर इज एव्हरी पॉसिबिलिटी दॅट ही मे यूज इट or enjoy it for his own sake. That is also a very important thing. So for enjoyment, these are the, आणि ह्या एन्जॉयमेंट घेण्यासाठी व्हॉट पतंजली मुनी इज टॉकिंग अबाउट, दॅट देर इज अ इन्व्हिटेशन फ्रॉम द मायनर गॉड्स. कळलं की नाही. आणि ही इन्व्हिटेशन्स येतात आणि दिस इज द मेन ऑब्स्टॅकल. ह्या स्टेजला गेल्यानंतर जे मायनर गॉड्स आहेत हु आर लुकिंग आफ्टर दिस कम्प्लीट कॉस्मॉस, these minor gods are nothing but all these energies which are there. मग सूर्याची एनर्जी आहे, चंद्राची एनर्जी आहे, वायूची एनर्जी आहे, पर्जन्याची एनर्जी आहे. आपण या सगळ्या शक्तींना देवतांची नावं दिली आहेत. ऑल दीज आर दी मायनर गॉड्स.
नाव दे गिव्ह इन्व्हिटेशन टू सच योगी, की अरे तू सगळं तुला इथे देतो आम्ही, तू ये इथे. आणि ही जी काही आहेत ना, ज्याला आपण आमिष म्हणतात, त्या आमिषात माणूस फसला जातो. सो दिस बायनर निसर्ग देवता आहेत त्या. मग अग्नी, निसर्ग, स्थानी म्हणून त्यांनी त्याचे म्हटलेलं आहे की स्थानी. स्थानी म्हणजे काय तर मायनर गॉड्स. स्थानी उपनी उपनिमंत्रणे संगस्मय करणम पुनः अनिष्ट प्रसंगात. म्हणजे स्थानी म्हणजे लोकल देव, त्यांना निमंत्रण पाठवतात, त्यांना आमिष दाखवतात. आपल्याला माहिती आहे नचिकेताला सुद्धा यमाने भरपूर आमिष दाखवली होती. अरे तू इथे कशाला आला बाबा, मी तुला सगळं देतो, तुला जे पाहिजे ते देतो. बट दॅट इज द डिटर्मिनेशन. तो एवढा छोटा बालक सुद्धा त्या यमाला म्हणाला होता की नाही मला हे काही नकोय, मला फक्त एवढं सांगा मृत्यू कसा आहे, मृत्यू म्हणजे काय त्याचं मला फिलॉसॉफी सांगा, त्याचं मला शास्त्र सांगा काय आहे ते. ही सगळी आमिष दाखवल्यावर सुद्धा तो बाहेर होता त्या आमिषांच्या. आणि त्यामुळे ही जी आहे देवता, या देवता सगळ्या त्याला बोलवत असतात सगळ्या. आणि when yogin becomes almost a semi-god on account of gaining of powers of omnipotency and omniscience, the minor gods and other celestial beings give invitation to him to accept the goodhood and to enjoy the sensual pleasures. आणि आपल्याला हे माहिती आहेत की आता विश्वामित्रांना सुद्धा अप्सरा आलीच होती ना, हे मायनर गॉड इंद्रानेच पाठवली होती ना अप्सरेला, की अरे एन्जॉय करतो. त्याच्यात जर का विश्वामित्रांसारखे हे होतात तर आमचं काय. आता आम्ही तिथपर्यंत पोहोचतच नाही, आम्ही आमच्या संसारातच अजून लटकलेले आहोत. कळलं की नाही. पण म्हणजे विश्वामित्रांसारखा सुद्धा योगी माणूस या मायनर गॉड्स जे काही आमिष दाखवतात त्याला भुलू शकतो. कळलं की नाही. तर मग आमच्यासारख्यांची काय गत आहे ना. पतंजली मुनींनी किती अभ्यास केलेला असेल याची कल्पना करा तुम्ही, की किती मायन्युटली अभ्यास केलाय. सो विथ द हेल्प ऑफ दिस परावैराग्य he could keep himself away from the tempting situation. या टेम्पटिंग सिच्युएशन्स आहेत खरं सांगायचं तर. स्टोरी ऑफ विश्वामित्र अप्सरा आपल्याला माहिती आहे. कळलं की नाही. आणि आता परिस्थिती अशी आहे की हे, आणि म्हणून ना काही काही वेळेला काही कॉमेंट्रेटर्सनी, इंटरप्रिटरनी 4 प्रकारचे योगी सांगितलेले आहेत. कळलं की नाही. 4 प्रकारचे योगी म्हणजे कुठचे. एक तर प्रथम कल्पित योगी, म्हणजे दे डू नॉट हॅव एनी पोटेन्शियल टू गेट द सिद्धी. म्हणजे आपल्यासारखे जे आहेत सगळे, की आपण प्रयत्न करतोय आता, ते सवितर्क निर्वितर्क, कळलं की नाही, या समाधीतून निर्विचार समाधीपर्यंत पोहोचलेले नसतात. फक्त सवितर्क निर्वितर्क याच्यात पोहोचलेले असतात. त्याच्या पलीकडे जिथपर्यंत निर्विचारात जात नाही तिथपर्यंत समाधीची शक्यताच नाहीये. कारण समाधी केव्हा मिळते, जेव्हा तुम्ही निर्विचाराच्या पुढे गेलात की मेडिटेशन आहे ना. वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता. कळलं की नाही. त्यामुळे आनंदाच्या पुढे अस्मिता आहे. अस्मितेत जेव्हा तुमची समाधी लागते तेव्हा तुम्हाला या सगळ्या सिद्धी मिळतात. आमच्यासारखी जी लोक आहेत ती तिथेच थांबलेली आहेत. आपल्यासारखी अजून काही लोक आहेत जे धारणेत पण अजून पक्की नाही झालेली. त्यामुळे हे प्रथम कल्पित योगी आहेत किंवा आपण साधक म्हणू. कळलं की नाही. दुसरे जे असतात ते मधुभूमिका योगी असतात, की ज्यांना छोट्या मोठ्या सिद्धी प्राप्त झालेल्या असतात ऋतंभरा प्रज्ञेमुळे. ते ना, these yogis they are prone to get attracted towards all this selfish this thing. ही जी लोक आहेत, कारण ही निर्विचार समापत्तीच्या पलीकडे गेलेली असतात, नाही ती ऍक्च्युअली ध्यानात उतरलेली असतात. आणि त्यामुळे त्यांना छोट्या मोठ्या या सिद्धी येत असतात. आणि त्यांचं बैठक पूर्ण पक्की नसल्यामुळे दे गेट इन्व्हॉल्ड इन टू ऑल दिस सेल्फिश एन्जॉयमेंट, द सेन्शुअल एन्जॉयमेंट, नंतर मान मरातब, पब्लिसिटी, आणि याच्यामध्ये ते अडकून बसतात. आणि मग हळूहळू परत त्यांचे ते कॉन्सन्ट्रेशन निघून जातं. त्यामुळे ती पण माणसं जी असतात, ती माणसं जरी त्यांना सिद्धी मिळाली तरी त्या त्यांच्या टिकत नाहीत जास्त सिद्धी. आणि नंतर असते ती प्रज्ञाज्योती, प्रधान जय सिद्धी. ही एक मोठी असते मात्र सिद्धी. कळलं की नाही. प्रधान जय, इथे तुमचं वैराग्य एस्टॅब्लिश झालेलं असतं, वशिकार वैराग्य. कळलं की नाही. आणि मग अतिक्रांत भावनीय, त्याची जीवनमुक्त ज्याला आपण म्हणतो, की जो फक्त आता देह आहे प्रारब्धामुळे, तेवढेच काय ते संस्कार शिल्लक राहिलेले आहेत. कारण ते जाती आयु भोगा हे संपल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाहीये. या जन्मीचं जे प्रारब्ध आहे तुमचं, ते प्रारब्ध हाऊ इट गेट्स मॅनिफेस्ट. इट गेट्स मॅनिफेस्ट इन द फॉर्म ऑफ जाती आयु भोग.
कळलं की नाही? तुमचा आयु आहेच त्याच्यात, ती आयु संपेस तर तुम्हाला हा देह असणारच आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. सती मुले तद्विपाको जाती आयु भोगा, असं सूत्र आपण बघितलेलं आहे, डिटेलमध्ये बघितलंय ते सूत्र. कळलं की नाही? तर हे जे जाती आयु भोग आहेत, हे संपेस्तवर त्या माणसाला फरक नाही पडत काहीच, त्यामुळे तो जीवनमुक्त असतो. तो वावरत असतो, सगळं करत असतो, त्याला भूक लागली तर तो जेवत असतो, हेही सगळं तो करत असतो. परंतु तो जीवनमुक्त असतो, कारण देह पडत नाही तिथपर्यंत त्याला हे सगळं सांभाळावं लागतं. परंतु त्याच्या हातून नवीन कर्म काही होत नाही. जी प्रारब्धात आहेत ती प्रारब्धात ही संपवायची आहे त्याला, एवढंच शिल्लक राहतं. त्यामुळे तो जीवनमुक्त आपण म्हणतो त्याला. नवीन कर्म होत नाही, त्याच्या हातून जे काही होतं ते धर्मच बरसत असतो त्याच्या ह्याच्यातून. जे काही कर्म करत असतो तो तो इतरांसाठी करत असतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की इथे परत कॉशन केलेलं आहे आपल्याला पतंजली मुनींनी, की बाबा रे, या पद्धतीने तुम्ही जाल पुढे तर परत अडकाल तुम्ही. हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा असतो. त्याच्यानंतर त्यांनी जे सांगितलेलं आहे की याच्यानंतरचे जे ऍफोरिझम आहेत, म्हणजे 52 पासून, फ्रॉम दिस ऍफोरिझम, फ्रॉम 52 टू 54, पतंजली मुनी इज डिस्क्रायबिंग द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ विवेकज ज्ञान. हे विवेकज ज्ञानाच्या कॅरेक्टरिस्टिक्स त्यांनी सांगितलेले आहेत. कळलं की नाही? म्हणजे इन 49 इट इज सेड दॅट if yogi gets the knowledge of vivekaja jnana, he becomes omnipotent and omnipresent and omniscient. So in this sutra, this 52, actually he is explaining the another method of getting the vivekaja jnana. काय ती मेथड आहे? So in this sutra it is another sayyama, okay, which gives vivekaja jnana. काय संयम करायचा आहे तो? क्षण तत्क्रमयोः संयमात विवेकज ज्ञानम. त्याने वेगळा एक मेथड सांगितलेली आहे विवेकज ज्ञानाची. पहिली आपण बघितले स्वार्थ ह्याच्यामध्ये संयम केला तर स्वार्थ संयमात विवेकज ज्ञान. त्यांनी इथे सांगितलेलं आहे, काय सांगितलंय? क्षण तत्क्रम, क्षण संयम ऑन क्षण अँड इट्स क्रम. विथ दिस संयम, आता हा संयम करायचा म्हणजे काय करायचा? तर प्रत्येक क्षण आहे हा क्षणाला एंटिटी नाहीये, हे लक्षात घ्या. बाकी सगळ्याला एंटिटी आहे. क्षण इज नॉट द सेपरेट एंटिटी. ओके, इट इज द टाइम टेकन बाय परमाणू मूव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू दी अनदर प्लेस इन द ऑर्बिट. ओके, तो न्यूक्लिअर होती फिरत असतो परमाणू. तो जो वेळ आहे त्या वेळेला क्षण म्हणतात. परमाणू इथून इथे गेला, इथून इथे गेला, कंटिन्युअस मुवमेंट इज देअर इन ऍटम. कळलं की नाही? ऍटम मध्ये हे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन जे आहेत हे कंटिन्युअस फिरत असतात. आणि ह्या कंटिन्युअस फिरण्यामुळेच ऍक्च्युअली प्रत्येक पदार्थ जो आहे, प्रत्येक जिन्नस जी आहे ही क्षणिक आहे असं आपण म्हणतो. बिकॉज इट इज द पोझिशन ऑफ प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन विच गिव्स द कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, नाउ व्हॉट ही इज डुईंग इन एक क्षण, एक क्षण म्हणजे इथून परमाणू इथे गेला, दुसरा क्षण इथून इथे गेला, तिसरा क्षण इथून परत इकडे गेला. आणि व्हेन दीज परमाणूज आर मुव्हिंग, ऍक्च्युअली देर इज ए चेंज. आणि हा जो चेंज आहे ना, हा चेंज तो बघत असतो. जेव्हा तो त्या क्षण आणि त्याच्या क्रमावर जेव्हा संयम करतो, त्यावेळेला त्याला कळतं की एव्हरी टाइम द थिंग इज चेंजिंग, whereas the perceiver is not changing. And so there has to be a distinction between the perceiver and the perceived. Let us understand this point. So with this Sayyama, sadhak knows that everything which is prakritik is changing and the drashta to this change is aparinami. And it is what is called as vivekaja jnana. हे त्याला कळतं त्या क्षणावर तो जेव्हा हे करतो. कारण की त्याला आता हे झालेलं आहे ना, भूतजय मिळालेलं आहे. त्यामुळे ही कॅन हॅव द कंट्रोल, ही कॅन गेट द कम्प्लीट नॉलेज ऑफ दिस प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, एव्हरीथिंग. अँड एव्हरी टाइम वेन द अरेंजमेंट चेंजेस, द कॅरेक्टरिस्टिक्स चेंजेस. त्या इतक्या सटल असतात की आपल्यासारख्यांना दिसणारच नाहीये. But that yogi can perceive that change and
he understands that everything is changing in the Prakritik, which is Prakritik. Whereas the Drashta is not changing, he is aparinami. आणि त्यामुळे बेसिकली त्याला हे ज्ञान होतं की हे दोन सेपरेट आहेत. बिकॉज एव्हरीथिंग इन दिस मुवमेंट, त्या या क्षणावरून त्याला कळतं की एव्हरीथिंग इन विच एव्हर इज प्राकृतिक इज चेंजिंग. whereas the drashta is not changing. That is what this क्षण तत्क्रमयोः संयमात विवेकज ज्ञानम, एक वेगळी मेथड त्यांनी सांगितलेली आहे पतंजली मुनींनी विवेकज ज्ञानाची. त्याच्यानंतरचं जे सूत्र आहे हे जे सूत्र आहे हे जाती लक्षण देशेही अन्यता अनवच्छेदात तुल्ययोः ततः प्रतिपत्तीही. म्हणजे काय, व्हेन द क्लास, आपल्याला केव्हा कसं हे होतं, आपण कुठचीही गोष्ट जे डिस्क्रिमिनेट करतो ती कशाच्या आधारावर करतो, तर ती जाती लक्षण, जाती म्हणजे काऊ आणि डॉग, वी कॅन डिफरन्शिएट. ओके, so this vivekaja jnana, yogi can discriminate this subtle difference between the two things, and he can go to the extreme end of it. We normally, the human beings, we like the normal people actually, we are able to discriminate between the two objects. बरोबर आहे की नाही, on the basis of jati, that is species, then the lakshana, characteristics, and desha, that is the place. Okay, but when all the three are same, we cannot discriminate. अरे हे वेगळं आहे का तेच आहे म्हणून, we cannot discriminate. But the yogi with a vivekaja jnana can discriminate that. That is what is not. What is yogi? What is the jati? समजा आपल्याला माहिती आहे की एक one is cow and one is dog, so we can differentiate. But this is cow, this is dog. We can very well differentiate. But the cow is there. Whatever, then we go to the lakshana. First, the jati, we can discriminate the two things. But the jati is same. Then we go to the another level, that is the lakshana. What is lakshana? That the black cow and the fair cow, we can, with the characteristics, we can differentiate that. But now the lakshana is also same. Then we discriminate with desha. That the one which is there in Rishikesh and one which is there in Haridwar. So this is the desha. So we can still discriminate. But now imagine that all the three are same. The place is same, the characteristics same, and jati is same. How will you differentiate? We cannot differentiate, but the yogi, yuki krama kshana tat krama संयमात. बरोबर आहे की नाही. सो ही नो ऍक्च्युअली, एक गाय समजा किंवा एक नाणं आहे असं झालं, तुम्ही एक दोन सेम नाणी आहेत, सेम आकाराची, सेम हे सगळी ठेवलेली आहेत. एक इथे ठेवलं आणि मी पटकन उचलून दुसरं ठेवलं आणि सांगितलं की बघ रे तेच आहे का, तर आपण म्हणून हो तेच आहे. बट द योगी कॅन इमिजिएटली डिस्क्रिमिनेट, नाही हे दुसरं नॉल, कारण की क्षण बदललाय. कळलं का तुम्हाला, क्षण तत्क्रम संयमात. त्याच्यामुळे नाव इफ स्पेस, येस, कोणाला काही शंका आहे का? त्यामुळे हे जे आहे ना, हा क्षण आणि त्याच्या क्रमावर संयम केल्यामुळे जे विवेकज ज्ञान आलेलं आहे, त्या ज्ञानामुळे ही कॅन डिफरन्शिएट जाती लक्षण देशही अन्यता अनवच्छेदात तुल्ययोः ततः प्रतिपत्तीही. म्हणजे when the class, the characteristics and the position of two very similar object is not normally distinguishable, the yogi can distinguish between the two due to the discriminative siddhis mentioned in 52. क्षण तत्क्रमाः संयमात. आपल्याला नाही करता येणार ते. एक्झॅक्टली सेम नाणं आहे, एकाच सेकंदात मी ते उचललं आणि दुसरं तिथे ठेवलं. वी कॅनॉट डिफरन्शिएट. आपण तर साधे जुळ्या भावंडांवर आम्ही फसतो अजूनही. कारण जुळी भावंड तिथं केवढा खरा फरक असतो, पण आम्ही फसतो. आणि तू आत्ता नाही येऊन गेला माझ्याकडे, मी नाही येऊन गेलो बाबा, मग कोण येऊन गेला, माझा भाऊ येऊन गेला. ते आपल्याला तेही कळत नाही. इतके आपल्याला तेवढी ताकदच नाही आपल्यात.
खरं सांगायचं तर. परंतु या लोकांना आहे मात्र ती ताकद. आणि म्हणून ही दिस इज वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स. कारण की म्हणून म्हटलं की मागील सूत्रात जे विवेकज ज्ञान प्राप्त झालंय ना, ते बुद्धीच्या ठिकाणी वस्तुमात्रातली अतिसूक्ष्म जो भेद आहे, तो भेद जाणण्याचं सामर्थ्य त्याला येतं. ते किती पराकोटीचं आहे ते या सूत्रात सांगितलंय. की जाती, लक्षणं आणि देश हे सगळं सेम असेल तर देखील योगी कॅन अंडरस्टँड, योगी कॅन डिस्क्रिमिनेट, योगी कॅन डिस्टिंग्विश बिटवीन द टू. वी कॅनॉट. And now the next sutra, it explains the nature and scope of Vivekaja Jnana. अतिशय सुंदर सांगितलंय. तारकम सर्व विषयम सर्वथा विषयम अक्रमम च इति विवेकज ज्ञानम. तारकम, तारकम मीन्स लिबरेटिंग और ट्रान्सेंडेंटल. सर्व, ऑल, विषय, ऑल सब्जेक्ट्स, सर्व विषयम. नंतर सर्वथा, सर्वथा means encompassing, covering all vishayam, sarvatha vishayam, encompassing all vishayam, akramamam, not in sequence. कळलं की नाही. आणि च इति विवेकज ज्ञान. विवेकज ज्ञानाला काय काय त्यांनी सांगितलंय. तारक मीन्स दॅट विच सेव्स. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स दिले विवेकज ज्ञानाच्या. कॅरेक्टरिस्टिक्स काय दिले तर तारक, that means that which saves or protects. Tarak hai. This saving can be from worldly dangers and harms, or in transcendental sense it can mean a knowledge leading to salvation. That is what tarakam. हे जे विवेकज ज्ञान आहे, हे ज्ञान कसं आहे तर तारकम आहे. Then विवेकज ज्ञान enables the yogi to have the knowledge of any subject from all aspects. सर्व विषयम सर्वथा विषयम, any subject from all the aspects, and further this knowledge he can have without limitations or constraints. त्याला क्रम बीमची काही गरज नाहीये. आणि त्यामुळे हे जे विवेकज ज्ञान आहे, इन शॉर्ट विवेकज ज्ञान मेक्स ए योगी ऑमनिसेंट. त्याला सगळंच आलेलं असतं याच्यात. तर इन इट्स टोटल सेन्स, हे खूप महत्वाचं आहे. आणि मग जे लास्ट सूत्र आहे ते घेऊ आणि आज आपण थांबूया लागेल इथे, म्हणजे हा चॅप्टर पुरा होईल. सत्व पुरुषयोः शुद्धी साम्ये कैवल्यम इति. आता इथे सुद्धा लोक खूप गोंधळ घालतात. इथे सुद्धा कुठलाही संयम नाही सांगितला. तर हे जे कैवल्याची अवस्था आहे, ही अवस्था कशी आहे तर सत्व आणि पुरुष यांच्या शुद्धी, दे आर द प्युरेस्ट फॉर्म ऑफ दीज टू, शुद्धी साम्ये कैवल्यम. That means what is actually is happening is that when this practice, with the practice actually yogin removes all the rajas and tamas from its chitta, then chitta is full of sattva. And sattva, what is the characteristics of sattva? Characteristic of sattva is illumination, it is knowledge, okay? It is the blissfulness. All these are the characteristics of sattva. त्यामुळे ते असं तळपत असतं. बिकॉज राजसिक अँड तामसिक ते एकमेकांना बॅलन्स करून ते नील होऊन जातात. अँड व्हॉट रिमेन्स इज द सत्व. सो दॅट इज सत्व फक्त राहतं शिल्लक. आणि पुरुष शुद्धी साम्य. शुद्धी साम्य म्हणजे त्या ह्याच्यावरती इट इज अ प्युअर स्पॉटलेस मिरर. त्याच्यावरती पुरुषाचं जेव्हा प्रतिबिंब पडतं त्यावेळेला ते इतकं शुद्ध असतं, त्या दोघांच्यात इतकं साम्य येतं की जणू काही तो पुरुषच आहे तिथे असं वाटतं. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज शुद्धी साम्य. हे जेव्हा घडतं त्यावेळेला तुम्हाला कैवल्याच्या उंबरठ्यावर तुम्ही आलायत असं समजायचं. दॅट इज दॅट कैवल्य. थोडा जरी त्याच्यामध्ये डाग असेल चित्तामध्ये तरी ते जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब तेवढं पूर्ण पडणार नाही, हे लक्षात घ्यायचं आपण. शुद्धी साम्ये. सो हा तळपतोय आणि पुरुषही तळपतोय आणि त्या दोघांचं इथे हे झालेलं आहे. ज्या वेळेला हे कळतं त्यावेळेला त्या चित्ताला कळतं की हा पुरुष जो आहे तो पुरुष मी मी म्हणतो. कारण त्यावेळेला तो पुरुषच असतो जळो काही, पण तिथे त्याला बिकॉज ऑफ द नॉलेज, बिकॉज ऑफ द सत्व गुण, ही अंडरस्टँड, बिकॉज ऑफ द विवेकज ज्ञान, ही अंडरस्टँड दॅट आय एम द evolution of Prakriti, whereas the illumination which I am experiencing is due to the Purusha principle.
आणि म्हणून चौथ्या याच्यामध्ये आपल्याला दिसेल की त्यावेळेला त्याला कळतं आणि त्याला असं वाटतं की नाव माझं जे कार्य आहे, कारण इट इज त्रिगुणात्मक आहे ना, या त्रिगुणांचं कार्यच संपलेलं आहे हे ज्या वेळेला त्याला कळतं, त्यावेळेला ते त्रिगुण ह्याच्यामध्ये निघून जातात प्रकृतीमध्ये, आणि व्हॉट रिमेन्स इज द कैवल्य, व्हॉट रिमेन्स इज द केवल पुरुष. दॅट इज व्हॉट धिस मीन्स. याच्यात कुठे संयम नाही सांगितलेला, परंतु ते होण्यासाठी ते चित्त स्पॉटलेस असलं पाहिजे. ते चित्त स्पॉटलेस असणं म्हणजे काय? थोडक्यात म्हणजे याचा अर्थ एकही वासनेचा एवढूसा लवलेश पण त्यात नसला पाहिजे. हे महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि म्हणून त्यांनी चौथा पाद जो घेतलेला आहे तो त्याच्यासाठी घेतलाय की आता ह्याची मोडस ऑपरंडी काय, इथपर्यंत ठीक आहे, तुम्हाला थिअरॉटिकली सगळं कळलं, पण हाऊ टू अचीव्ह दॅट. नुसतं ध्यान करून उपयोग नाही, तुम्हाला हळूहळू तुमच्या निष्काम कर्मातून तुम्हाला जे इन्फ्लक्स आहे तो थांबवायचा आहे आधी. वासनेचा जो इन्फ्लक्स आहे, संस्कारांचा जो इन्फ्लक्स आहे तो थांबवायचा आहे, आणि जे ऑलरेडी आहेत ते काढायचे आहेत. निर्जरा आणि संवर एम एच्या मुलांना माहिती असेल सगळे. जैन फिलॉसॉफीमध्ये हे दोन शब्द सांगितलेले आहेत की वन स्टॉप द इन्फ्लक्स ऑफ ऑल द इम्प्रेशन्स अँड देन रिमूव्ह एव्हरीथिंग. त्याच्यासाठी जैनांमध्ये वेगळी ही दिलेली आहे, कळलं की नाही? त्यांनी त्यासाठी वेगळे दिलेले आहेत. कारण तपाचरण आणि हे व्रत वैकल्य या सगळ्यांनी आपलं चित्त शुद्ध करत करत आपण इन्फ्लक्स थांबवतो, आणि मग जे काही तप असतं, म्हणजे अक्षरशः त्या जैनांमध्ये तर असे केस उपटून काढायचे, कारण त्यांच्या मताने हे सगळं जे आहे हे सगळं त्या आत्म्याला चिकटलेली घाण आहे. आणि म्हणून ते सगळे जे आहेत ते सगळे तपाचे प्रकार जे आहेत ते त्यात सांगितलेले आहेत की असलेले जे आहेत संस्कार ते उपटून काढायचे, म्हणजे फिजिकली उपटून काढायचे. दॅट इज व्हॉट दे आर सेइंग. इथे तसंच पतंजली मुनींनी सांगितलंय की तुम्ही इन्फ्लक्स थांबवताय, पण हे थांबवण्यासाठी पण तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. इन्फ्लक्स कसा थांबवाल? तर निष्काम कर्माने थांबवाल तुम्ही, की नवीन काय घेणार नाही, तुमचं कर्तृत्व त्यात नको. आणि आता जे असतील ते ध्यान मार्गाने घालवायचे आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला यमनियम महत्वाचे आहेत. नाही तर आयुष्यात तुम्हाला जिथपर्यंत यमनियम नाही तिथपर्यंत तुम्ही इन्फ्लक्स थांबवणार कसा? तुम्ही इन्फ्लक्स थांबवूच नाही शकत. मंजूला सांगायचं मी पाणी प्यायलोय, तिची बोंबाबोंब असते, तू पाणी पित नाहीस म्हणून. बघितलं. बघितलं का? त्यामुळे हा जो इन्फ्लक्स आहे हा थांबवण्याचे परत इथे दोन प्रकार आहेत. एक प्रकार आहे निष्काम कर्मयोगाने तुम्ही इन्फ्लक्स थांबवू शकता, आणि धारणा ध्यान समाधीने तुम्ही आत असलेले जे आहेत ते शुद्धी होत असते. कळलं की नाही? त्यामुळे दॅट इज द ओनली मेथड टू रिमूव्ह ऑल द इम्प्रेशन्स हिअर, बिकॉज अदरवाइज इट इज व्हेरी डिफिकल्ट अँड दॅट इज द नॅचरल प्रोसेस. शुद्धीकरणाची, चित्त शुद्धीकरणाची नॅचरल प्रोसेस म्हणजेच मुळे आपण त्या घेतलेलं आहे समापत्तीच्या वेळेला, की कसे एक 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 हे निघत असतात आणि चित्त शुद्ध होत जातं तुमचं. हे आपण सगळं घेतलेलं आहे, ते काय परत दोहरायची गरज नाहीये. त्यामुळे हा जो काही मोडस ऑपरेंडी, मग तुमची कर्म कुठली, मग काय आहे, आणि मग एकाच जन्मात योग्याला समजा पाहिजे असेल तर तो काय करू शकतो, मग निर्माण काया आणि निर्माण चित्त कशी निर्माण करू शकतो, आणि मग तुमची जी ही असतात ती कशी काय होतात, हे सगळं त्याने चौथ्या पादात दिलेलं आहे. चौथा पाद कशासाठी असा बरेच जण प्रश्न विचारतात, पण चौथ्या पादा हा खूप महत्वाचा आहे. कारण जिथपर्यंत तो तुम्हाला कळणार नाही, तुम्ही नुसतीच धारणा ध्यान कराल, यमनियमांचं बाहेर नाही ठेवणार, तर तुम्हाला कधीच कैवल्य मिळणार नाही. कारण कैवल्य मिळण्यासाठी तुमच्या चित्तामधल्या वासना शून्य व्हाव्या लागतात. जिथपर्यंत त्या शून्य होत नाही तिथपर्यंत कैवल्य मिळणार नाही. कारण सत्व पुरुषयो शुद्धी साम्य कैवल्यम. ते शुद्धी साम्य जे आहे ते साम्य होणारच नाही जिथपर्यंत तुमचा एक जरी डॉट असेल त्याच्यावर काळा त्या आरशावर, तरी पूर्ण प्रतिबिंब सूर्याचं पडणार नाही त्या आरशावर.
आणि म्हणून आपण जर बघितलं असेल नीटपणे तर पहिल्या पादात आपण काय केलं होतं, पहिल्या पादात चित्ताचं स्वरूप काय हे बघितलं होतं आपण. चित्तवृत्ती म्हणजे काय, त्याचे निरोधाचे उपाय काय, निरोध करून जो समाधी प्राप्त करून घ्यायचा त्याच्या उत्तरोत्तर श्रेष्ठ भूमिका काय, हे सगळं आपण पहिल्या पादात बघितलं. बरोबर आहे कधी. दुसऱ्या पादामध्ये आपण क्लेशाचं स्वरूप बघितलं. बरोबर आहे. त्याच्या यमनियमांनी इन्फ्लेक्स कसा थांबवायचा याचं काही उदाहरण द्याल? काही यमनियमाने इन्फ्लक्स कसा थांबवायचा याचं काय उदाहरण द्याल? आपलं पहिलंच घ्या ना, सत्य. बेसिक. सत्य बेसिक. बरोबर आहे. यमामध्ये काय आहे, सत्य एक यम आहे. बरोबर आहे. खोटं बोलायचं नाही. आता तुम्ही खोटं जर बोललात तर खोटं बोलण्यासाठी जे काही तुम्ही हे करणार असाल त्यासाठी दुसरी 10 खोटी बोलता, या सगळ्याची इम्प्रेशन, आणि देन युअर माइंड इज टोटली डिस्टर्ब. विथ दॅट डिस्टर्ब माइंड यू आर नॉट ब्लिसफुल. तुम्ही अहिंसा हिंसा करत असाल तर ते तुमच्या चित्तावर त्याचे परिणाम येणारच आहेत. सी, एव्हरीथिंग विच डिस्टर्ब युअर माइंड is anti-yamas. Everything disturbs your mind. And the moment it disturbs your mind, these are the impressions, the bad impressions. कृष्ण कर्म, शुक्ल कर्म, कृष्ण कर्म आणि मिक्सचर, हे 3 आहेत. So you are doing शुक्ल कर्म. साठा करून ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये तुमची एनर्जी किती वेस्ट होते. सो यू आर, त्याच्याने तुमच्या इगोला तुम्ही सगळे खतपाणी घालत असता. इन्फ्लक्स जर थांबवायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला ह्याचं पालन केलंच पाहिजे, त्याशिवाय नाही होणार तुमचं काहीच. बरं, एवढं सगळं करूनही परत त्याच्यामधला इगो घालवायला पाहिजे. नाही, नियमाचं काय उदाहरण? नियम तुमचा सेल्फ डिसिप्लिन आहे ती. त्या नियमामुळे अभ्यास त्याच्यामुळेच होणार आहे. कळलं की नाही. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध हा जेव्हा म्हणतो त्यावेळेला तो अभ्यासासाठी हे तुमच्यावर घालून घेतलेले तुम्ही कन्स्ट्रेंट्स आहेत. पण त्यांनी इन्फ्लक्स कसं थांबवणार? कशाने? नाही, शेवटच्या त्यांनी इन्फ्लक्स नाही थांबत आहे. यमाने इन्फ्लक्स थांबतोय आणि नियमाने तुमचे निर्जरा होतीये, म्हणजे असलेले काढून टाकतायत. तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणव हे तुम्हाला जे सांगितलेले आहे ह्याच्यामध्ये अष्टांग योगामध्ये, ते रेग्युलर तुमची साधन आहे. आणि म्हणून म्हटलं ना की वैराग्य म्हणजे अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा, दे आर कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी टू इच अदर. हे लक्षात घ्यायचं आपण. नुसतंच वैराग्य उपयोग नाहीये किंवा नुसतंच साधना उपयोगाची नाहीये, आणि वैराग्य नसेल तर तुम्ही हे सगळे हिंसा म्हणजे सगळे वितर्कच येतील ना. वितर्का हिंसा दया हा कृतकारिका अनुमोदिता, हे आपण बघितलेलं आहे सूत्र. त्यामुळे ते जिथपर्यंत तुम्ही इस्टॅब्लिश होत नाही तिथपर्यंत तुम्ही तुमच्या आयनेसला, इंडिव्हिज्युअलिटीला धरून ठेवता. आणि त्यामुळे तुमच्याकडून जी काही कर्म होणार आहेत त्या कर्माचं चांगली पण करणं आणि वाईटही करणं, जिथपर्यंत त्याच्यात तुमचा कर्तृत्व भाव आहे ती इम्प्रेशन्स पडणार आहेत. चांगल्या कर्माचाही कर्तृत्व भाव असाल तरी देखील त्याची इम्प्रेशन्स पडणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला ते भोगण्यासाठी परत जन्म घ्यायलाच लागणार आहे. हे लक्षात घ्यायचं आपण. आणि म्हणून शुक्ल पण नाही कृष्ण पण नाही, अशीच कर्म करायची. ती कर्म फक्त आणि फक्त निष्काम कर्मयोगाने होणार आहेत, बाकी नाही होणार तुमची. यात मीपणा नाहीच आहे. जे काही दिलंय ते ईश्वराचं काम आहे, आणि मला ते देह दिलाय तो त्या ईश्वराने दिलाय याच्यासाठी की बाबा हे काम तू कर. मग मी ब्राह्मण असेल, मी क्षत्रिय असेल, मी शूद्र असेल, मी वैश्य असेल, कोणी का असे ना, मला त्यांनी ते काम दिलेलं आहे. ते काम मला करायचं आहे, ते ईश्वराचं आहे. या भावनेने आमच्या या सगळ्या 18 पगड जाती जमातीच्या संतांनी भक्ती केली, म्हणून ते सगळे परमेश्वराला पोचले जाऊन. त्यांनी असं नाही सांगितलं फक्त ज्ञानेश्वरांनाच फक्त दिलेलं आहे बहुतेक, किंवा एकनाथांनाच दिलेलं आहे कारण ते ब्राह्मण आहेत म्हणून. नाही, अजिबात. सावता माळीही पोचला, सेना नाभी पोचला. कळलं की नाही. ही वेश्या व्यवसायातली कान्होबात्रा पोचली, जनाबाई मोलकरी नव्हती ती पोचली, कारण त्यांना ती कामं निवडून दिलेली होती. ती कामं त्यांनी भगवंताचं काम म्हणून करून टाकली आणि ते पोचले तिथे. हे काय मक्ता घेतलाय काय ब्राह्मणांनी? अजिबात नाही असं काही. तुम्हाला जे काही तुमच्या वर्ण, म्हणून वर्ण म्हटलंय, वर्णाश्रमाप्रमाणे जे काही आलेलं आहे वर्ण आणि आश्रम,
त्याची सांगड घालून तुम्हाला तुमचं कर्म करायचं आहे, की जे कर्म मला माझ्या ह्याच्यात निवडून दिलेलं आहे, आमच्या ग्रंथातून दिलेलं आहे, ते कर्म मी भगवंताला अर्पण करीन, कारण भगवंतानी मला त्यासाठी इथे पाठवलंय. हे सगळेच जण जर 18व्या अध्यायात का भगवंतांनी सांगितलंच आहे ना सर, स्वे स्वे कर्मणी अभिरतः. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. हे सगळेच जर का म्हणाले नाही नाही म्हणजे किती मूर्खपणा असो, नाही फक्त ब्राह्मणच जातात की काय, मग मी फक्तच हे करतो, कसं काय चालेल? अरे तुझा नैसर्गिक कल काय आहे, आणि म्हणून वर्णसंकर होऊ नये याच्यासाठी म्हणून गीतेत सांगितलेलं आहे की बाबा रे तू युद्धात तयार हो, कारण तुझं वर्ण काय आहे, क्षत्रियाचा वर्ण आहे तुझा. तुम्ही जर का ह्यानी उलट सांगितलं होतं की बाबा तुमचं हे युद्ध झालं तर वर्णसंकर होईल, हे होईल, ते होईल वगैरे, कळलं की नाही? पण शक्यतो वर्णसंकर होऊ नये याच्यासाठी आमच्या इथे चातुर्वर्ण हे दिलेलं आहे. त्या गुणकर्म विभाग चातुर्वर्ण, अशी. हा, ठीक आहे, थांबूया आपण. अजून काही कोणाला शंका आहेत? तर दुसऱ्या पादात हे झालं. तिसऱ्या पादामध्ये आपली उरलेली 3 अंग, कारण दुसऱ्या पादात आपण ते घेतलेलं आहे, तिसऱ्या पादात उरलेली 3 अंग आपण घेतली आणि विभूतीबद्दलचा सगळा विचार केला. आणि आता चौथ्या भागामध्ये चित्तातल्या ज्या वासना आहे त्याचा विचार केलेला आहे. आणि वासना पूर्णपणे नाहीशा झाल्याशिवाय कैवल्य प्राप्ती अशक्य आहे. आणि म्हणून लवकरात लवकर वासना क्षय योगी कसा करू शकतो याचं पण उदाहरण त्यांनी दिलं आहे, की निर्माण चित्त आणि निर्माण काया ही कशी करतात, काय करतात, त्याच्याबद्दल सामान्य माणसांच्या वासना आणि संस्कार प्रत्येक जन्मात कशा वाढत जातात याच्याविषयी उहापोह केलेला आहे. म्हणजे सगळ्या चौथ्या ह्याच्यामध्ये त्या वासनांवर जास्त भर दिलेला आहे, कारण त्या जिथपर्यंत जात नाहीत तिथपर्यंत तुम्हाला कैवल्य प्राप्तीच नाहीये. आणि म्हणून चौथा जो चॅप्टर आहे त्याला कैवल्य पाद केला आहे. पुढच्या वेळेपासून आपण कैवल्य पादाला सुरुवात करूया. बऱ्याच शंका आहेत कैवल्य पादाबद्दल, की नक्की याचा काय उपयोग आहे, काय नाही, कशासाठी पाहिजे. तर हे फक्त थेरॉटिकल झालं, कैवल्य मिळालं हे, शुद्धी साम्य कैवल्य मिती. पण त्याचं प्रॅक्टिकल जे इम्प्लिकेशन आहे ते प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन चौथ्या पादात आहे, आणि ते म्हणजे वासनाक्षय. तो वासनाक्षय योगी कसा करतो, सामान्य माणसं कशी करतात, या सगळ्याची चर्चा चौथ्या पादात आहे. ती आपण पुढच्या वेळेपासून करूया. 9:30 वाजलेत ना, थांबूया आपण इथे, आणि पुढच्या वेळेपासून चौथा पाद आपण चालू करूया. ठीक आहे, शांती पाठाने आपण थांबूया सर, इथे. योगीचा चौथा प्रकार कोणता? हा बोला. योगीचा चौथा प्रकार कोणता? तुम्ही 3 सांगितले. योगीचा चौथा प्रकार, तुम्ही 4 प्रकारचे योगी सांगितलात ना. हो हो हो, चौथा कोण? अतिक्रांत भावनीय. अतिक्रांत भावनीय, तो जीवनमुक्त ज्याला आपण म्हणतो. तुम्ही एक साधक योगी सांगितला, थोड्या सिद्धी प्राप्त झालेला योगी मी पहिल्या सांगितलं ते प्राथम कल्पित सांगितलं, की जे अजून सिद्धी मिळालेलीच नाही, ते प्राथम कल्पित योगी आहेत, म्हणजे जे साधक आहेत आपण असं म्हणू त्याला. बरोबर. आपल्यासारखे. त्यानंतर मग भूमिका जे योगी आहेत त्यांना अशा छोट्या मोठ्या सिद्धी ते ह्याच्या पलीकडे गेलेले असतात, म्हणजे निर्वितर्क निर्विचाराच्या पलीकडे गेलेले असतात. कारण निर्विचाराच्या पलीकडे गेलं की मग तुम्ही ध्यान आणि अस्मिता याच्यात जाता, तुम्ही म्हणजे आनंद आणि अस्मितेत जातात. तिथे तुम्हाला त्या छोट्या मोठ्या सिद्धी येतात, कळलं की नाही? पण तरी देखील ते लगेचच आहे. आणि प्रज्ञाज्योती म्हणजे प्रधान जय मिळाल्यानंतर जो योगी पोहोचलेला असतो त्या योग्याला प्रज्ञाजय म्हणतात, कारण त्याची प्रज्ञा आता पूर्णपणे डेव्हलप झालेली आहे. आणि त्याच्यानंतरची जी आहे की जी वासना पूर्णपणे जाऊन हे होऊन ती अतिक्रांत भावनीय, की ज्याला आपण जीवनमुक्त म्हणतो, की नाव देर इज नो चान्स. फक्त आणि फक्त प्रारब्धामुळे जेवढं त्याचं आयुष्य आहे ते आयुष्य भोगण्यापुरता तो असतो, परंतु त्याच्यात नवीन संस्कार येत नाहीत. ते जीवनमुक्त जे आहे चौथी आहे. समज मधला प्रज्ञाजय राहिला होता माझा. हा, ओके ओके. त्याला आपण हे करूया, शांतीपाठ म्हणून, आणि आजचं आपलं लेक्चर थांबूया इथे. स्वस्थ शरीर, शांत चेहरा, डोळे अलगद मिटलेले. आपल्या श्वासावर लक्ष द्या. आपण किती नाही म्हटलं तरी आपण कॉन्सन्ट्रेट झालेलो होतो, मी लेक्चर देण्यात, तुम्ही लेक्चर ऐकण्यात. त्या एकाग्रतेमुळे येणारी शांतता अनुभवा.
आणि ही शांतता वृद्धिंगत करण्यासाठी एक मध्यम पट्टीतला ओंकार, त्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्या. एक खोलवर आणि दीर्घ श्वास घ्या. ओ. एकदम शांत. अशा शांत अवस्थेमध्ये दोन्ही हात जोडून घ्यायचे नमस्कार मुद्रेत. सगळ्यांनी एकत्रित शांतीपाठ म्हणायचा. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. हस्तमर्दन, नेत्रस्पर्श, सावकाश डोळे उघडायचे. हरि ओम. पुढच्या बुधवारी भेटूया. पुढच्या बुधवारीच इलेक्शनचे